पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीसी जारे आल्यानो संसारा. पंढरीसी जारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उतावीळ. मागील परिहार पुढे नाही शीन. झालिया दर्शन एक वेळ. वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उतावीळ. तुकामाने निधी अनेकांचे हाती. तुकामाने निधी अनेकांचे हाती. बैसला तो चित्ती निवडेना. वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उतावीळ. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. तुकोबाराय आम्हाला या अभंगातून उपदेश करतायत की बाबांनो, तुम्ही पंढरपूरला जा. पंढरीसी जारे आल्यानो संसारा. हे मनुष्यानो, तुम्ही मृत्यूलोकात या संसारात जन्माला आला आहात. मग या संसारातून मुक्त व्हायचं असेल, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं असेल, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही पंढरपूरला जा. का? तर पंढरपूरला दिनाचा सोयरा पांडुरंग विटेवर उभा आहे. दिनाचा सोयरा पांडुरंग विटेवर उभा आहे. त्याची भेट घ्या, त्याची कृपा संपादन करून घ्या आणि मुक्त व्हा. आणि म्हणून तुकोबारायचा आग्रह आहे की बाबांनो, तुम्ही संसारात आलाय तर पंढरपूरला जा, पांडुरंगाची भेट घ्या, आपलं कल्याण करून घ्या. का? तर पंढरपुरात दिनाचा सोयरा पांडुरंग उभा आहे. तो तुमचं कल्याण करेल, तुम्हाला मुक्ती देईल. मग हा दिन म्हणजे काय आणि सोयरा म्हणजे काय? दिन म्हणजे काय आणि सोयरा म्हणजे काय? दिनाचा सोयरा पांडुरंग हे अभंगाचं चरण, या अभंगाचा केंद्रबिंदू आहे, या अभंगाचा आत्मा आहे. हा पूर्ण अभंग या एका चरणाच्या भोवती फिरतो. दिनाचा सोयरा पांडुरंग. पुष्कळदा आम्ही कीर्तनकार या अभंगावर बोलताना पंढरी या तीर्थक्षेत्राची इतर तीर्थक्षेत्रासोबत तुलना करतो आणि पंढरपूर हे इतर तीर्थापेक्षा कसं महान आहे हे पटवून देतो. की उदाहरणार्थ काशी आहे, पंढरपूर आहे. काशी मोक्ष देते, पण तिथं मरावं लागतं. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परी वेचणे लागे शरीर ती ये गावी. काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो, पण काशीमध्ये गंगेच्या डोहात उडी मारावं लागते, जीव द्यावा लागतो, आणि मग मेल्यावर मोक्ष मिळतो. परंतु पंढरपूरला जिवंतपणीच मोक्ष मिळतो. रोकडाची लहेजे न मरता मोक्ष.
काशीला गेल्यावर मेल्यावर मोक्ष मिळतो, गंगेच्या डोहात उडी मारल्यावर, पण पंढरपूरला जिवंतपणेच मोक्ष मिळतो. असा तुलनात्मक अभ्यास आम्ही या अभंगाचं चिंतन मांडताना करतो. ठीक आहे, हरकत नाही. तसा आशय निघतोच. पंढरीशी जारे आल्यानं संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. बहुतांश आम्ही कीर्तनकार या अभंगावर बोलताना असा आशय मांडतो, असं चिंतन मांडतो की पंढरी हे तीर्थक्षेत्र इतर तीर्थापेक्षा कसं महान आहे. बाकीच्या तीर्थालाही मोक्ष मिळतो, पण तिथं काय काय अडचणी, काय काय कठीणाई, तिथं मरावं लागतं मोक्षासाठी. इथं जिवंतपणेच मोक्ष मिळतो. या दिशेने चिंतन घेतो. ठीक आहे, हा आशय आहे अभंगाचा थोडाफार. पण प्रामुख्यानं तुकोबारानं ह्या अभंगात एवढंच अपेक्षित नाही. कारण पंढरीसी जारे आल्यानो संसारा, तुम्ही पंढरपूरला जा. तुकोबाराय म्हणतात सुरुवातीला, हे संसारात आलेले माणसानो तुम्ही पंढरपूरला जा. आणि लगेच दुसरं चरण टाकतायत, पंढरपूरला जा. पण का? तर पंढरपुरात दिनाचा सोयरा पांडुरंग उभा आहे, त्याला भेटायला जा. मग हा दिन कोण, हा सोयरा काय, याच्यावर फारसं चिंतन मांडल्या जात नाही. हे लोक हो तुम्ही पंढरपूरला जा तुमचं कल्याण करून घेण्यासाठी, मुक्ती मिळवण्यासाठी. का जा? का जा? याच्यासाठी जा की पंढरपुरात दिनाचा सोयरा पांडुरंग उभा आहे, तो तुमचं कल्याण करेल. हा अभंगाचा आशय आणि मूळ गाभा आहे. आणि म्हणून दिनाचा सोयरा पांडुरंग हा अभंगाचा केंद्रबिंदू आहे. दिनाचा सोयरा पांडुरंग हे चरण अभंगाचा आत्मा आहे. आणि दिनाचा सोयरा पांडुरंग या चरणाच्या भोवतीच अभंग फिरतो. या चरणावरच प्रामुख्याने चिंतन मांडणं आवश्यक आहे. कोणत्या? दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात की पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. तुम्ही पंढरपूरला जा. का? तर तिथं विटेवर पांडुरंग उभा आहे आणि हा पांडुरंग दिनाचा सोयरा आहे. तो तुमचं कल्याण करेल, तुम्हाला मुक्ती देईल. मग हा दिन म्हणजे कोण आणि सोयरा म्हणजे काय? तर दिन हे दोन प्रकारचे असतात. दिन हे दोन प्रकारचे असतात. एक श्रीमंत दिन आणि एक गरीब दिन. एक श्रीमंत दिन आणि एक गरीब दिन. तुम्ही म्हणाल श्रीमंत आणि दिन, कारण दिन या शब्दाचा अर्थ सरळ होतो गरीब, भिकारी, दरिद्री. दिन म्हणजे दुबळा, दरिद्री, भिकारी. आणि मग श्रीमंताला भिकारी कसं म्हणतात? श्रीमंत कसा दुबळा असेल? हो, असतो. एक श्रीमंत दिन आणि दुसरा गरीब दिन. श्रीमंतातला दिन म्हणजे जो नामाला विन्मुख आहे, जो हरिनामाला विन्मुख आहे. श्रीमंत आहे, गडगंज श्रीमंत आहे, पण हरिनामाला विन्मुख आहे. तोही दिनच असतो आणि तो पापी असतो. नामाशी विन्मुख तो नर पापिया. श्रीमंत आहे पण नामाला विन्मुख आहे. जो नामाला विन्मुख आहे तो दीन असतो, गरीब असतो. का? तर देवाचा आठव ही संपत्ती असते आणि देवाचा विसर ही विपत्ती असते. माणसाची खरी श्रीमंती काय? तुमची आमची खरी संपत्ती काय? तर देवाचा आठव, देवाचं नामस्मरण. देवाचा आठव हीच खरी संपत्ती आणि देवाचा विसर हीच खरी विपत्ती. मग तुमच्या जीवनात देवाचा आठव नाही
देवाचा आठव ही खरी संपत्ती आहे. तुमच्या जीवनात देवाचा आठव नाही आहे, देवाचा आठव नाही म्हणजे खरी संपत्ती नाही. खरी संपत्ती नाही म्हणजे तुम्ही दीनच, तुम्ही भिकारीच, तुम्ही दुबळेच. तुमच्यापाशी भले पैसा गडगंज आहे, पण पैसा ही खरी श्रीमंती नाही आहे, पैसा ही खरी संपत्ती नाही आहे. ती इथेच राहते. धन मिळविले कोटी, संगे नैरे लंगोटी, तुकोबार आहे. कमराची लंगोटी जळून जाते, सोबत काहीच येत नाही. म्हणून खरा पैसा, धन दौलत ही संपत्ती नव्हेच. जे शाश्वत आहे आणि आमच्या सोबत चालतं मेल्यावर, ती खरी संपत्ती आहे. आणि आमच्या सोबत चालतं आणि जे शाश्वत आहे ते हरिनाम आहे. आणि म्हणून हरिनाम ही खरी संपत्ती आहे. धन दौलत ही संपत्तीच नाही आहे. धन दौलत खरी संपत्तीच नाही आहे. खरी संपत्ती आहे हरिनाम. आणि म्हणून भगवंताचा आठव ही खरी संपत्ती आहे. भगवंताचा विसर ही विपत्ती आहे. मग तुम्ही भगवंताला विसरलेत, पैसा गडगंज आहे पण भगवंताला विसरलेत, तर तुमच्या जीवनात खरी संपत्ती नाही आहे. मग खरी संपत्ती नाही तर तुम्ही दीन नाही तर काय, तुम्ही दुबळे नाही तर काय, तुम्ही भिकारी नाही तर काय. आणि म्हणून मी बोललो की दीन हे दोन प्रकारचे असतात. एक श्रीमंत दीन आणि गरीब दीन. गडगंजा पैसा आहे पण मुखात देवाचं नाव नाही, तोही दीनच असतो. का तर मुखात देवाचं नाव हीच खरी संपत्ती. आणि मुखात देवाचं नाव नाही तर तुमच्या जीवनात हरिनामरूपी खरी संपत्ती नाही आहे. आणि म्हणून तुम्ही दीन आहात, दुबळे आहात, भिकारी आहात. हा श्रीमंत दीन झाला. बरोबर आहे बोलतात की करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. करंटा म्हणजे कोण हो? करंट म्हणजे भिकारीच की, करंट म्हणजे दुबळच की, हां, करंट म्हणजे गरीबच की. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. पैशावाला आहे पण देवाचं नाव घेत नाही, करंट्या कपाळाचं आहे म्हणले. आणि करंट्या कपाळाचा म्हणजे भिकारीच, दुबळाच. आणि म्हणून गडगंज पैसा आहे पण मुखात देवाचं नाव नाही. देवाचं नाव, मुखात देवाचं नाव हीच खरी संपत्ती. परंतु पैशावाला असूनही मुखात देवाचं नाव नाही तर त्याच्या जीवनात खरी संपत्ती नाही आहे. आणि खरी संपत्ती जीवनात नाही म्हणून तो दीन आहे, दुबळा आहे, भिकारी. आणि म्हणून श्रीमंतही दीन असतो. हा एक दीन झाला, पैशावाला दीन किंवा श्रीमंत दीन. आणि दुसरा दीन तो उघड आहे. दुसरा दीन उघड आहे की ज्याच्याजवळ पैसा नाही, जे खरं भिकारी आहे, जे दरिद्री आहे, निष्कंचन आहे, ते दीनच असते. हा दुसरा गरीब दीन. आणि म्हणून दीन या शब्दाचे दोन अर्थ पडतात. एक श्रीमंत दीन आणि दुसरा गरीब दीन. गरीब दीन तर नैसर्गिकरित्या गरीबच होते, गरीबच आहे, गरीब दीन. ते दुबळच आहे, गरीबच आहे, असाही आहे, भिकारीच आहे, म्हणून तो गरीब दीन. म्हणून श्रीमंत दीन आणि गरीब दीन असे दिनाचे दोन प्रकार पडतात. आणि अशा दोन्ही दिनांना श्रीमंत दिन आणि गरीब दिन, या दोन्ही दिनांना तुकोबाराय उपदेश करतात की बाबानो, काय पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. हे मनुष्य हो, तुम्ही संसारात आलायत, आत्मकल्याण करून घ्या. कसं? पंढरपूरला जा, तिथं दिनाचा सोयरा पांडुरंग उभा आहे, त्याची भेट घ्या. तो तुमचं कल्याण करेल, तुम्हाला मुक्ती देईल, जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढेल. आता दिनाचा सोयरा पांडुरंग या चरणावर बोलताना प्रामुख्यानं आपल्याला गरीब दिन अर्थात भिकारी, दुबळा, दरिद्री, हा जो गरीब दिन आहे याचा प्रामुख्याने विचार मांडावा लागेल.
मनुष्य गरीब आहे, दीन आहे, दुबळा आहे, पैसा नाही आहे, भिकारी आहे, खरोखर दीन आहे. तर हा दीनपणा, हा भिकारीपणा माणसाला शाप आहे का वरदान आहे? विचार करा. मनुष्य दीन आहे, दुबळा आहे, गरीब आहे, भिकारी आहे. हे भिकारपण, हा दीनपणा आमच्यासाठी शाप आहे का वरदान? दिमाग की बत्ती जलाओ, दिमाग की बत्ती जलाओ. तुम्ही गरीब आहात, भिकारी आहात, अर्थात दीन आहात. हे भिकारपण, ही दरिद्रता, हे दीनपण आमच्यासाठी शाप आहे की वरदान आहे? भिकारपणा आमच्यासाठी वरदान आहे, वरदान. भिकारपणा, दीनपणा आमच्यासाठी वरदान आहे, वरदान. जीवनात अशी 2 संकट आहेत की जी माणसाच्या जीवनात आली तर समजून घ्यावं, मनुष्यावर भगवंताची पूर्ण कृपा झाली. मनुष्यावर भगवंताची पूर्ण कृपा झाली. जीवनात 2 संकट अशी आहेत जीवनात 2 संकट अशी आहेत की ती 2 संकट माणसाच्या जीवनात आली की समजून घ्यावं, त्या मनुष्यावर भगवंताची पूर्ण कृपा झाली. पहिलं संकट आहे तुम्हाला एखादा असाध्य रोग होणं, आणि दुसरं संकट आहे तुमच्या जीवनात गरिबी येणं, दीनता येणं. तुम्हाला असाध्य रोग होणं आणि जीवनात गरिबी येणं, ही 2 संकट तुम्हाला शाप वाटतात, परंतु ही शाप नाही आहेत, ही वरदान आहेत, वरदान आहेत. तुम्ही म्हणाल काय बोलायले हो डॉक्टर मोठे साहेब, गरिबी येणं आणि वरदान, असाध्य रोग होणं आणि वरदान, काय आम्हाला पटानं गेलं हो? पटेल, विवेकदृष्टी असेल तर जरूर पटेल. विवेकी माणसाचा उद्देश काय असतो? भगवंताची प्राप्ती. मग विवेकदृष्टीनं पहा, असाध्य रोग होणं आणि जीवनात गरिबी येणं हा शाप आहे की वरदान? हे वरदान आहे, वरदान आहे. बोलेन मी आपणाशी, तुम्हाला एखादा असाध्य रोग झाला आहे. असाध्य रोग होणं म्हणजे असा रोग होणं की ज्यावर या जगात कुठेही उपाय नाही आहे. तुम्हाला मरावंच लागतं, मरावंच लागतं. असाध्य रोग त्याला म्हणतात की ज्या रोगावर कुठे कसलाच विलाज नाही, तुम्हाला त्या रोगानं मरावंच लागतं, त्याला असाध्य रोग म्हणतात. राजा परीक्षिती शिकारीला जंगलात गेलाय. तहानेने व्याकुळ झालाय, शिकार करतोय, तहानेने व्याकुळ झालाय. शिकार नाही सापडी, व्याकुळ झाला, तहानेने व्याकुळ झालाय. एक झोपडी दिसली, ऋषीची झोपडी होती. त्या झोपडीवर पाणी पिण्यासाठी गेलाय. ऋषी समाधी अवस्थेत. आवाज दिला, ऋषी काय जागे होय ना समाधीतून. थोडासा राग आला परीक्षितीला. तिथं बाजूला एक मेलेला साप पडला होता. तो साप उचलला, रागा त्या बाणाच्या टोकाने त्या ऋषीच्या गळ्यात टाकून दिला आणि निघून गेला परीक्षिती. थोड्या वेळात त्या ऋषीचा मुलगा, श्रृंगी नावाचा मुलगा होता, तो श्रृंगी आला. परीक्षिती निघून गेला. पण तिथं त्या ऋषीचा मुलगा आला आणि पाहतोय, तो श्रृंगी पाहतोय, तर त्या आपल्या बापाच्या गळ्यात कुणीतरी मेलेला साप टाकलाय. तोही ऋषीच होता. ध्यानच झाला आणि पाहिलं शोधून. तर त्याने पाहिलं, अंतर्ध्यान करून तिथं राजा परीक्षिती आला होता. पण या पोराने परीक्षितीला कधी पाहिलं नव्हतं.
त्यांनी काही ध्यानात त्या परीक्षितीला ओळखलं नाही. कोणतरी माणूस आला हे तिच्या लक्षात आलं, पण परीक्षितीला पाहिलं नसल्यामुळे तो ओळखू शकला नाही की हा राजा परीक्षित आहे. राजा परीक्षित होता पण तो ओळखू शकला नाही, तो श्रृंगी. आणि सरळ शाप देऊन टाकला की माझ्या बापाची अवस्था, माझ्या बापाच्या गळ्यात साप टाकला आहे, माझ्या बापाची अशी अवस्था ज्याने कोणी केली, 8 दिवसाच्या आत याच तक्षक नागाच्या दंशाने तो मनुष्य मरेल. आणि सोडून दिलं पाणी. त्या काळात ब्राह्मणाचे शाप लागायचे, आता नाही लागत, त्या काळात लागायचे. नंतर तो ऋषी जागा झाला. जागा झाल्यानंतर पाहतो तर गळ्यात साप आहे. हाही ध्यानच झाला की माझी अवस्था कुणी अशी केली. तो पण ते पोरगं खेळायला गेलं श्रृंगी. हा जागा झाला, बघतो तर आपली अवस्था कुणी केली. ध्यानच झाला तर पाहतो तर राजा परीक्षित होता साप गळ्यात टाकणारा. आणि हा ऋषी त्या परीक्षितीला ओळखत होता. ते पोरगं ओळखत नव्हतं, पण हा बाप ओळखत होता. तेवढ्यात पोरगं खेळून आलं. म्हणले अरे कुठं गेला होता? म्हणले खेळायला. म्हणले बाबा एक मनुष्य आला आणि त्याने तुमच्या गळ्यात साप टाकला, निघून गेला. मी ध्यानस्थून पाहिलं, मी त्याला शाप दिला. म्हणले काय? म्हणले ज्याने माझ्या बापाची अवस्था अशी केली, 8 दिवसात याच तक्षक नागाच्या दंशाने तो मनुष्य मरेल. ऋषी दचकला. म्हणले अरे 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 हे काय केलंस? तुला माहिती आहे का तो कोण आहे? म्हणले कोण आहे? म्हणले राजा परीक्षिती, आपला राजा आहे, आपला पोशिंदा आहे, सज्जन राजा आहे. तू चुकलास म्हणले. इतक्या छोट्या चुकीला एवढी मोठी शिक्षा का दिलीस? बालबुद्धीस म्हणले. त्या पोराची सगळी विद्या काढून घेतली. आणि तिथून पुढं हे शाप लागायचे बंद झाले ब्राह्मणाचे. असो, तो ऋषी राजा परीक्षितीच्या दरबारात गेलाय आणि समोर उभा राहिला आणि म्हणतो राजन. त्यावेळेस परीक्षिती राजदरबारात बाजूला पत्नीला घेऊन बसला होता. आजूबाजूला मंत्री, पूर्ण गच्च दरबार भरलाय. व्यासपीठावर राजा, सपत्नीक, बाजूला मंत्री, दरबार गच्च भरलाय. ऋषीचं आगमन झाले. राजा उठून उभा राहिलाय. राजा म्हणतो बसा राजन बसा. ऋषी म्हणतो बसा राजन बसा. राजा खाली बसला. बाजूला पत्नी. म्हणले राजा, मी समाधीत होतो त्यावेळेस तुम्ही आले, माझ्या गळ्यात मेलेला साप टाकला. पण हे पाहून माझ्या मुलाला क्रोध आला. बालबुद्धी त्याने शाप देऊन टाकला की माझ्या बापाची ज्याने कोणी अशी अवस्था केली तो 8 दिवसाच्या तक्षक नागाच्या दंशाने मरून जाईल. बालबुद्धी आहे म्हणले. शाप तर दिलाय, तो माघारी घेता येत नाही. मी यासाठी आलो की राजा तू सावध हो. तुला शाप तर लागणार. 8 दिवसात तक्षक नागाने तुझा मृत्यू होणार म्हणजे होणार. हे 8 दिवसात तुला काय करता येईल ते कर. शब्द ऋषीचा आहे. राजा दचाकला. बाजूला सिंहासनावर बसलेली बायको तशीच ढकलून दिली. परीक्षित उठला. रखरखीत वैराग्य आलं. का तर डोळ्यापुढं मरण दिसू लागलं. 8 दिवसात मी मरणार, तक्षक नागाच्या दंशाने मी मरणार. रखरखीत वैराग्य आलं. जे गंगेकडे तोंड केलं तर मागं ओढून पाहिलं नाही राजवाड्याकडे. गंगेच्या काठावर जाऊन बसला. शुकाचार्याला बोलावून घेतलं. 8 दिवस श्रीमद भागवत ऐकलं. 8व्या दिवशी तक्षक नाग आला. त्यांनी परीक्षितीला दंश केला. परीक्षिती राजा मेला. पण साप चावण्याच्या आधी श्रीमद भागवत ऐकून तो मुक्त झाला. याला म्हणायचं दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. परीक्षितीच्या जीवनात दुःख आलं, मरावं लागलं. परीक्षितीच्या जीवनात दुःख आलं,
पण ते दुःख त्याला मुक्ती देऊन गेलं. दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. साप चावला, मरावं लागलं, जीवनात दुःख आलं, पण हे साप चावल्याचं दुःख परीक्षितीला सुख देऊन गेलं. काय? मुक्ती देऊन गेलं. दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. जीवनात येणारं प्रत्येक संकट आणि दुःख हा भगवंताचा कृपा प्रसाद असतो, विवेक दृष्टीने पाहिलं तर. आणि म्हणून मी बोललो की तुम्हाला एखादा असाध्य रोग झालाय, तो असाध्य रोग तुम्हाला मारतो, पण या रोगातून आपली सुटकाच नाही, आपण मरणारच ही खात्री झाली की माणसाला रखरखीत वैराग्य येतं. मनुष्य संसार आणि देहावर उदास होतो, भगवंताच्या नामचिंतनात बुडतो आणि मुक्त होतो. परीक्षितीला साप चावलाय, साप चावला तर मरावंच लागेल. हा एक प्रकारचा असाध्य रोगच आहे. साप चावणं हे रोगच आहे. साप चावला म्हणजे काय? बिमारीच आहे एक प्रकारची. जरी अंगरोग नसेल तर साप चावलाय ना. आणि ज्या सापाच्या चावण्यामुळं मरण येणार म्हणजे येणारच, हा एक प्रकारचा असाध्य रोगच झाला. आता साप चावलाय, यातून माझी सुटका नाही, मला मरावंच लागेल, हे परीक्षितीला कळाल्यावर रखरखीत वैराग्याला 8 दिवसात त्यांनी श्रीमद भागवत ऐकून मुक्ती प्राप्त केली. परीक्षितीला साप चावला नसता, हा प्रकार घडला नसता आणि त्याला साप चावला नसता तर कदाचित परीक्षितीला मुक्ती मिळाली नसती. तो सतर्क झालाय नसता, राज्यात साम्राज्यात मग्न झाला असता, विषय भोगात एक साधारण मनुष्य म्हणून जगला असता, साधारण मनुष्य म्हणून मेला असता. पण जीवनात दुःख आलं, साप चावला, असाध्य रोग झाला, असाध्य रोगानं मारलं, पण असाध्य रोगानं मुक्ती दिली. आणि म्हणून मी बोललो की जीवनात 2 दुःख जर आली, एक असाध्य रोग आणि दुसरं गरिबी, तर तुमच्यावर भगवंताची पूर्ण कृपा झाली आणि भगवंत तुमच्या बोटाला धरून भगवंत मुक्तीकडे नेत असतो. आणि म्हणून दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. संकट आणि दुःख हा भगवंताचा कृपा प्रसाद असतो. असाध्य रोग हा तुमच्यासाठी भगवंताचा कृपा प्रसाद असतो. मरण तर येणारच आहे. 40ला मेले काय, 60ला मेले काय, 90ला मेले काय, 100ला मेले काय, मरण तर येणारच आहे. आयुष्याला शेवट तर आहेच आहे. 100 वर्ष जगला पण मोक्ष न मिळवता जगला, वाया एरजार हरिविना, चक्कर झाली. भले 40ला मेला पण मोक्ष मिळवून मेला, जीवन धन्य झालं. 40-50लाच गेला परीक्षेत, पण मोक्ष मिळवून गेला, जीवन धन्य झालं, जीवन सफल झालं. आणि म्हणून कुठलाही रोग असो की जो असाध्य आहे, तुम्हाला एक फार मोठा कॅन्सर झालाय आणि तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की यातून आता तुमची सुटका नाही, तुम्हाला मरावंच लागेल, हा कॅन्सर तुमच्यासाठी असाध्य रोग असतो. तुम्ही चालतायत, बोलतायत, फिरतायत, सतर्क आहे, पण डॉक्टर सांगितलं की 2-3 महिन्यात तुम्ही आता या कॅन्सरने जाणार म्हणजे जाणार, जगणारच नाहीत. जगाच्या पाठीवर कुठं जा, याला विलाज नाही. हा कॅन्सर तुम्हाला मारणार म्हणजे मारणारच. हा तुमच्यासाठी असाध्य रोग आहे. शहाणा मनुष्य जागृत होतो. मूर्ख असेल तर देवाला शिवाय देतो. कडाकडा बोटं मोडतात बायका, ह्या देवाचा गेला डोला, ह्या देवाचा उचलला मुडदा, ह्या देवाने आमचं काय चांगलं केलं आहे, माझ्यात नशिबी असा रोग आला, मी याचं काय वाईट केलं होतं, मला मारायला लागलं आणि मी मरायले, मला मारायला आहे. देवाच्या नावाने शिवाय देतात लोक. देवाला कोसू नका, हे तुमचं प्रारब्ध आहे, भाग्य आहे, देवाचा काही संबंध नसतो. पण विवेकी मनुष्य, मूर्ख मनुष्य देवाला कोसेल, पण विवेकी मनुष्य, शहाणा मनुष्य देवाचा उपकार मानेल. देवा मी जन्माला आलोय ते तुझ्या प्राप्तीसाठी, देवा मी जगतोय तर मुक्तीसाठी. आणि मग आज मरायचं, उद्या मरायचं, कधीतरी मरायचं, मग असाध्य रोग झालाय, आता जगणारच नाही, ही खात्री झाली की मनुष्य देहाबद्दल, संसाराबद्दल उदास होतो. त्याच्या जीवनात रखरखीत वैराग्य येतं मृत्यू डोळ्यापुढे आल्यामुळे, आणि या वैराग्याच्या बळावर तो देवाची प्राप्ती करतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, याने ब्रह्मानंदा योग्य जी होती.
आणि मग असाध्य रोग तुमच्यासाठी शाप नाही, वरदान आहे. वरदान. असाध्य रोग होणं तुमच्यासाठी शाप नाही, वरदान आहे. हे पहिलं संकट. मी बोललो की 2 संकट जीवनात आली तर भगवंताचा कृपाप्रसाद समजा, देवाची तुमच्यावर कृपा आहे. त्यातलं पहिलं संकट आहे असाध्य रोग, आणि दुसरं संकट आहे जीवनात गरिबी येणं, की जो आजच्या अभंगाचा आशय आहे. दीनता. मनुष्य दीन आहे, गरिबी आहे, दरिद्री आहे. दिनाचा सोयरा पांडुरंग. दीन आहे मनुष्य, भिकारी आहे, गरिबी आहे. पहिलं संकट असाध्य रोग, दुसरं संकट जीवनात गरिबी येणं, भिकारपणा येणं, दारिद्र्य येणं. साधारण जीव असेल, जीवनात दारिद्र्य आलं, देवाला कोसेल, देवाला शिव्या घालल, देवाने माझं काय बरं केलं. गरिबी कोणाला आवडत नाही. गरिबी हा एक फार मोठा रोग आहे. गरिबी आवडत नाही. साधारण जीवाला आवडायचं नाही. पण मनुष्य विवेकी असेल, भगवत प्राप्तीसाठी जगत असेल, आणि जीवनात दारिद्र्य आलं तर देवाचा उपकार मानेल. देवाचा उपकार मानेल. का? दुःखातच देव आठवतो, सुखात देव आठवत नाही. दुःखातच देव आठवतो, सुखात देव आठवत नाही. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल. तुकोबाराय बोलतात, विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल. ज्याला सुखातही देव आठवतो, ज्याला दुःखातही देव आठवतो, तो संत असतो किंवा संत पदाकडे त्याची वाटचाल चालू असते. पण ज्याला फक्त दुःखातच देव आठवतो, तो साधारण जीव असतो. दुःखात का होय ना, पण देव आठवतो. मनुष्य किती नास्तिक असू द्या, एकच मुलगा आहे, तो वयाच्या उशिरा झाला, वैशेचे शेवटी एकच वेळ वांजवटी. मग ते मोहाचे त्रिपुटी नाचू लागे. बाई 40 वर्षाची आहे, बाबा 50 वर्षाचा आहे. वैशेचे शेवटी एक किडकुलं झाले, एक पोरगं झाले, आणि दवाखान्यात ॲडमिट आहे. नवरा बायको दारात उभे आहेत, आणि दोघं नास्तिक आहेत, देवाला शिव्या देणारे. कधी देवाचं नाव घेत नाहीत, देवाचं दार पाहत नाहीत, दोघं नास्तिक. पण पोरगं ICU मध्ये ॲडमिट आहे, आणि डॉक्टर बाहेर येऊन सांगतो, तुझ्या पोराचा भरोसा नाही, ते मरणार म्हणजे मरणार, तुझ्या पोराचा भरोसा नाही. डॉक्टर सांगतो ICUच्या बाहेर येऊन, पायाखालची जमीन सरकते, पाचावर बसते, पायाखालची जमीन सरकते, गडगडा लोळू लागतो, आणि देवा माझ्या लेकराला वाचव, टाहो फोडतो, टाहो. देवाला शिव्या देणारा मनुष्य ज्यावेळेस पोरगं मरणार आहे, डॉक्टरने सांगितलं, फक्त देवाचा धावा करतो. देवाचं दार न पाहणारा, कधी तीर्थयात्रेला मंदिरात न जाणारा, देवाचं नाव न घेणारा, देवाला कोसणारा, देवाला शिव्या देणारा, नंबर 1चा नास्तिक. पण पोरगं मरणार आहे, डॉक्टरने सांगितलंय, खात्री होते. डॉक्टर म्हणते, आता पोरगं मरणार म्हणजे मरणार, माझं लेकरू जाणार. टोकाचा नास्तिक, पण गडगडा देवाच्या पायावर लोळतो, देवा माझ्या बाळाला वाचव. दुःखात देव आठवतो, सुखात नाही. आणि म्हणून विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल. दोन्ही वेळेस देवाचा धावा करा, सुखात आणि दुःखात. दुःखात तर कराच, पण सुखातही देवाचा धावा करा. जो सुख आणि दुःख दोन्ही अवस्थेत देवाचा धावा करतो, तो संत असतो, किंवा त्या व्यक्तीची संत पदाकडे वाटचाल चालू असते. पण साधारण जीव राहिलं सुखात, पण दुःखात तरी देवाचा धावा करा. आणि दुःखात देव आठवतोच. देवाशिवाय दुसरं आहेच कोण तुम्हाला वाचवायला. दुःखात देवाची आठवण येते. आणि गरिबी, दरिद्री हे जीवनात दुःख घेऊन येतात. एक टायमाची भाकरी घरात नाही, याच्यापेक्षा काय मोठं दुःख आहे. रोज लोकांच्या दारात उभं राहावं लागतं, भीक मागावं लागतं. गरिबी आली शाप आहे, पण दुःखात देव आठवतो हे वरदान आहे. दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. गरिबी साधारण माणसाच्या हिशोबाने पाहिलं तर गरिबी हा शाप आहे, पण विवेक दृष्टीने पाहिलं तर गरिबी वरदान आहे. भिकार पण वरदान आहे, दीन पण वरदान आहे. का त्या दीनपणात, गरिबी, दारिद्र्यात देव आठवतो. आणि म्हणून बघा, पंढरपूरला त्या नदीच्या चंद्रभागेच्या पायऱ्यावर सपनात विचार करू शकत नाही, पण इतकं देवाचं नाव घेतात. भिकारी मोठ्याने ओढत असतात, पांडुरंगा दे रे विठ्ठला दे रे, पांडुरंगा दे रे विठ्ठला दे रे. अरे पोटासाठी का ना देवाचं नाव तोंडात यायलंय. जन्म सहस्र ओळखीचे एक वेळे वाचेशी यावया. ज्ञानोबा म्हणतात 1000 जन्म घ्यावे लागतात, हजारो.
त्याची सेवा करावी लागते, तेव्हा कुठं एक वेळेस देवाचं नाव तोंडात येतं आणि देवाच्या नावानं उद्धार होतो. नाही येत देवाचं नाव तोंडात, आणि श्रीमंताच्या तर नाहीच नाही आहेत. भिकार पण जीवनात आलंय, भले शाप आहे, येऊ नये कोणाला दारिद्र्य, पण आलंय. हे भिकारपण का होत नाही, हे दारिद्र्य का होत नाही, पोटासाठी का होत नाही, हे भिकारपण तुम्हाला देवाचं नाव आठवून द्यायलंय, देवाच्या जवळ न्यायला लागले. आणि म्हणून गरिबीसुद्धा एक वरदान आहे. महाभारताचं युद्ध संपलं, पितामह भीष्म शरपंजरी पडलेत, आणि भगवंत आता भगवान श्रीकृष्ण द्वारकेला निघणार आहेत. त्यावेळेस चला म्हणले, भगवान श्रीकृष्ण म्हणाले पांडवाला आणि कुंतीभाऊला, चला म्हणले द्रौपदी सहित आपण पितामह भीष्माला एकदा भेटू, मग मी द्वारकेला जाईल. सगळे गेलेत पांडव, आई सहित, द्रौपदी सहित, आणि पितामह भीष्माच्या बाजूला उभे राहिले सगळे. पितामह भीष्म म्हणतात, गप्पा छप्पा काय झाल्याचे बोलले असतील. पितामह भीष्म म्हणतात, पांडवांनो, कुंती, द्रौपदी, भगवंत निघाले द्वारकेला, असं जाऊ देऊ नका देवाला. देवाकडून काही मागून घ्या, प्रत्येकजण देवाकडून काही मागून घ्या, देवाला कृष्णाला असं जाऊ देऊ नका. पाची पांडवानं काय मागायचं तर मागितलं, द्रौपदीनं मागितलं. कुंतीची बारी आली. कुंती म्हणते, हे कन्हैया, हे कृष्णा, भगवान कृष्णाची आत्या होती, हे कृष्णा, हे लल्ला, हे कन्हैया, तुला मला द्यायचं ना, मला एकच दे, मला एकच दे. काय? माझ्या जीवनात दुःख दे, संकट दे, गरिबी दे, दरिद्री दे, माझ्या जीवनात संकट दे, दुःख दे. कृष्ण म्हणतात, बुवा तू काय मागते, का मागते? म्हणले, कृष्णा, जेवढी संकट, दुःख, गरिबी माझ्या जीवनात येईल, त्या संकट समय मी तुझ्या नामचिंतनात बुडून राहील, तुझा आठव करेल, तुझा धावा करेल संकटात. माझ्या जीवनात सुख आलं तर मला तुझी आठवण नाही यायची रे कृष्णा. जीवनात जर दुःख आलं, संकट आली, तर संकट समय मी तुझा धावा करेल, तुझ्या नामात बुडून राहील, तुझं नामचिंतन मला घडेल, नामचिंतनानं तुझी प्राप्ती मला होईल. भगवान कृष्णाला कुंतीची पाठ थापटली, म्हणले, धन्य आहेस बुवा, धन्य आहे बुवा. तथास्तु, देवाने तथास्तु केलं. कुंती देवाला शिकवते की देवा, जेवढं गरिबी, जेवढे दुःख जीवनात येतील, दुःखाच्या प्रसंगी, गरिबीच्या प्रसंगी मनुष्य एकमात्र देवाचा सहारा घेतो, देवाच्या नावात बुडतो, आणि जितके तुम्ही देवाच्या नावात बुडाल तितकी देवाची प्राप्ती सोपी होते. विठ्ठल सुखा, विठ्ठल दुखा, तुकया मुखा विठ्ठल, तुकया मुखा विठ्ठल. दुःखात देवाचा धावा करा, पण श्रीमंतीतही देवाचा धावा करा. गरिबीत देवाचा धावा करा, पैसे असतानाही देवाचा धावा करा. दोन्ही वेळेस देवाला विसरू नका, देवाची लवकर कृपा होते. पण ठीक आहे, काही लोक श्रीमंत असताना देवाचा धावा करत नाहीत. ऐसा माझे स्त्रिया धने, माजलेले असतात ना, बरं बोलतात. ऐसा माझे स्त्रिया धने, विद्या स्तुती बहुते माने, एक दिवसेचे परान्ने अल्पको जैसा. धनवान माजोरी असतो, तो म्हणतो देवाची काय गरज आहे मला. श्रीमंत देवाचा धावा करत नाही, गरिबीत देवाचा धावा, अडचणीत देवाचा धावा होतो. आणि म्हणून गरिबी, दारिद्र्य, अर्थात ही दीनता, हा शाप नाही, विवेकदर्शने पाहिलं तर हे वरदान आहे, वरदान आहे. ही गरिबी तुम्हाला मुक्त करते. कशी? दातावर मारायला कवडी नाही आहे, घरात अन्नाचा कण नाही आहे, टोकाची दरिद्रता आहे, टोकाचे दिन आहेत. काय करणार? टाहो फोडणार. देवा दे रे बाबा, देवा दे रे, कुठून तरी दे देवा, अन्नाचा घास दे देवा, 10-5 रुपये दे देवा, अन्नाचा घास दे, मरायलो रे देवा, दे काही मला. का देवाचं नाव तोंडात आलं? गरिबीने देवाचं नाव तोंडात आणलं. पैशावाला माजतो, ज्ञानोबा बोलतात, ऐसा माझे स्त्री आधने, ऐसा माझे स्त्री आधने. पैशावाला माजतो, गरीब माजत नाही, देवाचा धावा करतो.
आणि म्हणून मी बोललो की जीवनात 2 दुःख जर आली, तुम्हाला असाध्य रोग झाला की या रोगातून आपली सुटका नाही, आता आपण मरणारच, तुम्ही देहाबद्दल उदास होता, संसाराबद्दल उदास होता, रखरखीत वैराग्य जीवनात येतं, वैराग्यानं देवाची प्राप्ती करता. असाध्य रोग देवाची प्राप्ती करून देतो, भगवंताचं वरदान असतं. भगवंत बोटाला धरून मुक्तीच्या दिशेने तुम्हाला घेऊन जातो. असाध्य रोग हितकारी आहे. अहो, मरायचं तर आहेच कधी ना कधी, पण अचानक मेले, काय चीज झालं, पण असाध्य रोग झाला, यातून सुटका नाही आहे. तुम्हाला कळून येतं की आता मरणार आहेत, जीवनात वैराग्य येतं, वैराग्यानं देव भेटतो. असाध्य रोग उपकारी आमच्यासाठी, गरिबी उपकारी आमच्यासाठी. गरिबीत देव आठवतो, श्रीमंतीत देव आठवत नाही. आणि म्हणून गरिबी आणि असाध्य रोग हा हमेशा भगवंताचा कृपा प्रसाद असतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही विवेकी असाल तर. देव तुम्हाला कधी हेतू परस्पर त्रास देत नाही. तुमच्या प्रारब्धानुसार सुखदुःखाचा भोग जीवनात पाठवत असतो. तेव्हा जीवनात आलेली दुःख ही आनंदाने स्वीकारावीत, त्याचं हसत स्वागत करावं. सुतार लाकूडचा असतो, त्या लाकडाला त्रास द्यावा हा सुताराचा उद्देश नसतो, तर त्या लाकडाला एक योग्य आकार यावा हा त्यामागील उद्देश असतो. अन्यथा हे आकारहीन लाकूड जर एखाद्या स्वयंपाक करणाऱ्या बाईच्या हातात सापडलं तर ती बाई त्या आकारहीन लाकडाला सरळ चुलीत घालते. आकारहीन लाकूड चुलीत जातं. ज्या लाकडाला आकार आहे, ज्या लाकडाची मूर्ती गेली आहे, त्याची पूजा होते. तुमचं जीवन आकारहीन आहे, जन्ममरणाच्या चुलीत जाईल, स्मशानाच्या चुलीत जाईल. आकारहीन जीवन आहे, डोक्यात भगवंताचं नाम नाही, आकारहीन जीवन आहे, आकारहीन जीवन आहे. तुमचं शरीर स्मशानात जन्ममरणाच्या चुलीत जाईल, पण तुमच्या जीवनाला आकार आहे, मुखात देवाचं नाव आहे, जीवनाला आकार आहे, तुमची पूजा केली जाईल. आकारहीन लाकूड चुलीत जातं, आकारयुक्त लाकूड त्याची पूजा होते. तुमच्याही जीवनाला आकार यावा, तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडावं, भीतीपोटी का होत नाही, तुम्ही देवाच्या दिशेनं जावं, म्हणून देव तुमच्या जीवनात संकट पाठवतो. त्या संकटाचं स्वागत करा, हसून स्वागत करा. सुतार लाकूडचा असतो, त्या लाकडाला त्रास व्हावा म्हणून नाही, लाकडाला योग्य आकार यावा म्हणून. देव संकट पाठवतो, तुम्हाला त्रास द्यावा म्हणून नाही, जीवनाला योग्य आकार यावा. भीतीपोटी का होत नाही, तुम्ही देवाच्या दिशेने वळावं, त्याच्या नामचिंतनात बुडावं, त्याची प्राप्ती करावी, हा यामागील उद्देश. आई लहान मुलाला पळवते, बाळाला त्रास द्यावा हा उद्देश नाही. बाळाने चुकू नये, त्याने सुधारावं म्हणून चटका देते. देवही दुःखरूपी चटका देतो, तुम्हाला त्रास द्यावा म्हणून नाही, तुम्ही सुधारावं. भीतीपोटी का होत नाही, देवाच्या दिशेने जावं, त्याच्या नामचिंतनात बुडावं, त्याची प्राप्ती करावी. माळी बगीच्याचे शेंडे कापतो का झाडाला त्रास द्यावा म्हणून नाही, झाडाला योग्य आकार यावा, त्या झाडाचा बगीचा बनावा, झाडाला योग्य आकार यावा म्हणून माळी झाडाचे शेंडे कापतो. देवही तुमच्या जीवनात दुःख पाठवतो का, तुमच्या जीवनाला योग्य आकार यावा. भीतीपोटी गवत नाही, तुम्ही देवाच्या दिशेने वळावं, त्याच्या नामचिंतनात बुडावं आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. दुःख आणि संकट हा भगवंताचा कृपाप्रसाद असतो, जर विवेक दृष्टीने पाहिलं तर. आणि अविवेक दृष्टीने पाहिलं तर तुम्ही देवाला शिव्या द्याल, यांनी माझं काय चांगलं केलं. आणि म्हणून जीवनात दारिद्र्य येणं, गरिबी येणं हे हितकारी आहे. विवेक दृष्टीने पाहिलं तर गरिबी हा भगवंताचा कृपाप्रसाद आहे. मला तुम्ही एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. तुकोबारायासारखे संत शिरोमणी देवाकडे प्रार्थना करतात आणि म्हणतात, नको देवा देवा, नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य, तू एक उद्वेग होई जीवा. तुकोबारायासारखे संत शिरोमणी, टॉपेस्ट संत तुकोबाराय, संत शिरोमणी देवाच्या दारात उभा राहतात आणि प्रार्थना करतात आणि म्हणतात, नको देव देवा, नको देव देवा द्रव्य आणि भाग्य, तोही एक उद्वेग होई जीवा. नको देव देवा पोटी हे संतान, माया जाळे जाण ना आठवसी.
तुका म्हणे करी फकीराचे परी, तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल वाचे. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल वाचे. देवा मला पुत्र नको, धन नको, दौलत नको, काही नको. हा एक उद्वेग आहे. ही संपत्ती आजपर्यंत तुझ्या प्राप्तीला आडवी येत होती. देवा माझं दिवाळे निघलं, बरं झालं, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पिढा केली. हे धन गेलं, मी आता कफल्लक झालो भिकाऱ्यासारखा. हे धन तुझ्या प्राप्तीला आडवं येत होतं, तुझं नामचिंतन घडत नव्हतं. याचा मला आता पश्चाताप होतोय की मी धनात का अडकून राहिलो. या धनात अडकलो, तुझी प्राप्ती दुरावली, धनात अडकल्याचा पश्चाताप होतोय. आणि या पश्चातापाच्या बळावर आता मला तुझं चिंतन घडतंय. अनुतापे तुझे राहिले चिंतन, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. देवा धनाला चिटकून होतो मुंगळ्यासारखा, का चिटकलो? देव दुरावला धनाला चिटकल्यामुळं. याचा आता पश्चाताप होतोय. आणि त्या पश्चातापाच्या बळावर मला तुझं नामचिंतन घडतंय आणि संसार उलटीप्राय तुच्छ वाटतो. देवा आता खात्री झाली की तू नक्की भेटशील. तुकोबरासाठी धन वरदान ठरलं, तुकोबरासाठी धन वरदान ठरलं का शाप ठरलं? तुकोबराचं धन गेलं, तुकोबराचं धन गेलं, तुकोबराचं दिवाळं निघलं. हे तुकोबरासाठी वरदान ठरलं, वरदान. आणि म्हणून विवेकदर्शीने पाहिलं तर गरिबी येणं हे वरदान आहे. का तर गरिबीत देवाचा आठव होतो. गरिबीत देव आठवतो, श्रीमंतीत देव आठवत नाही, दुःखात देव आठवतो, सुखात देव आठवत नाही. आणि म्हणून तुमचे खरे वैरी जर कोण असेल तर जग नाही आहे,